हाय फ्रेंड्स, मी मयूरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम अशी पुरी भाजी. आणि जवळून पण बघू शकताय किती मस्त अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे. आणि आता पावसाळा चालू झाला आहे, तर मग पावसाळ्यामध्ये असा गरमागरम पुरी भाजीचा बेत तर झालाच पाहिजे. आणि मस्त अशी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी झटपट होते आणि टिफिनला पण देता येईल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी कढई गरम करून घेतली आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं. या भाजीमध्ये थोडं तेल जास्त टाकलं तरी चालेल, म्हणजे छान अशी तर्री येते भाजीला. आणि तेल गरम झाले, थोडंसं आता याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. आणि तेल गरम झाल्यावरच याच्यामध्ये जिरं टाकायचं, म्हणजे जिरं छान असं फुललं जातं. आता जिरं फुललं आहे. ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. आणि लसूणची तुम्ही इथे पेस्ट पण वापरू शकता, पण अशा पद्धतीने लसूण ठेचून टाकला की भाजी छान होते चवीला. आणि मिनिटभर मी हे असंच राहू दिलं. आणि 1 मिनिटानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकायचा आहे. आणि कांदा इथे मी जास्त प्रमाणात वापरलेला आहे, कारण या भाजीमध्ये कांदा जास्त असला की ही भाजी अगदी टेस्टी तयार होते. आणि आता आपल्याला हा कांदा पण मस्त 1 ते 1.5 मिनिट परतवून घ्यायचा आहे, छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत. आणि मग कांदा अजिबात कच्चा वगैरे भाजीमध्ये लागत नाही. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कढीपत्त्याची पानं, मस्त छान हिरवीगार 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, थोडीशी इथे कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली. मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आणि अर्धा मिनिट असंच राहू दिलं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय कांदा आणि लसूण छान असा ब्राऊन रंगावरती आलेला आहे. आणि फोडणी मस्त अशी झालेली आहे, मस्त गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला, म्हणजेच फोडणी छान झालेली आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर मसाल्यांमध्ये इथे मी लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, मीठ आणि थोडीशी हळद वापरलेली आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कुठलेही मसाले वापरू शकता घरगुती. आणि आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मसाले छानपैकी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि या वेळेला गॅस लो टू मिडियम हीटवरती ठेवायचा, जेणेकरून हे मसाले जळले जाणार नाहीत, नाहीतर मग भाजीला चव छान येत नाही पाहिजे तशी. आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून झालेलं आहे. आणि अर्धा मिनिट हे मी थोडंसं असंच राहू देते, म्हणजे अजून छान असा फ्लेवर येईल भाजीला. आणि याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे, कारण की मी जास्त घट्ट पण भाजी करणार नाही आहे किंवा जास्त पातळ पण करणार नाही, त्यामुळे मी एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं, आणि जास्त पाहिजे असेल तर वाढायचं. आणि छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आणि आता मी 3 बटाटे उकडून छान त्यांची अशी फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पूर्ण बटाटे कुस्करून टाकायचे असली तरी चालतील. आणि व्यवस्थित हे याच्यामध्ये ते मिक्स करून घेतलं. आणि थोडासा बटाटा मी याच्यामध्ये कुस्करून टाकला, कारण भाजी छान अशी घट्ट होईल म्हणून. आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि कन्सिस्टन्सी बघून घ्यायची पाण्याची, कारण की आता आपण 3 ते 4 मिनिट छान ही भाजी उकळून घेणार आहोत, त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण ठेवायचं. आणि व्यवस्थित आता हे ढवळून झालेलं आहे. आणि आता आपल्याला याला एक छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. जेव्हा याला उकळी येईल तेव्हाच आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. भाजी बनवताना शिजवताना पण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, म्हणजे कोथिंबीरचा छान अर्क हा भाजीमध्ये उतरतो. आणि थोडीशी आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यावर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी मस्तपैकी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. मस्तपैकी भाजीला उकळी आलेली आहे छान. आणि पहिल्यापेक्षा भाजीमधलं जे पाणी आहे ते पण कमी झालेलं आहे. कन्सिस्टन्सी एकदम ॲडजस्ट झालेली आहे. आणि तुम्ही जवळून पण बघू शकता किती मस्त अशी भाजीला तर्री पण आलेली आहे. आणि रस्सा पण एकदम परफेक्ट झालेला आहे. भाजीचा सुगंध पण फार छान येतो आहे, मस्त असा येतो आहे. आणि ही एवढी भाजी बनवली ना आम्ही, तर ही पूर्ण भाजी संपून गेली होती, एवढी छान टेस्टी ही भाजी झालेली होती. आणि आता पुरी भाजी बनवतो आहे, त्यामुळे पुऱ्या तर झाल्याच पाहिजे. तर आता इकडे भाजी आपली बनवून झालेली आहे मस्तपैकी. आता वरून याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि भाजी जोपर्यंत शिजत होती तोपर्यंत मी पीठ पण मळून घेतलेलं आहे. आणि आता वरून थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली. तयार आहे आपली पुरी भाजीची रेसिपी.
आणि आता आपण काय करूया, पुऱ्या बनवायला घेऊयात. भाजी आधी बनवून घेतली मी आणि नंतर मग गरमागरम पुऱ्या बनवून घ्यायच्या. तर बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसते, मस्त अशी तर्री आलेली आहे. चला आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. आणि कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलं आणि मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि त्या आता तळून घेत आहे. भाजी आधी बनवून घ्यायची आणि मग गरमागरम वेळेवर पुऱ्या बनवायच्या. खूप छान असा पुरी भाजीचा बेत आपला इथे तयार झालेला आहे आणि झटपट पुऱ्या तळल्या जातात आणि पावसाळ्यामध्ये अशी रेसिपी खायला तर मजा येतेच. तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.